पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे हा अत्यंत विकृत मानसिकतेचा आणि सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं। त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 28 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 मध्ये त्याच्यावर पहिला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 2015 मध्ये एका अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली। म्हणजेच यापूर्वी 2 गंभीर गुन्ह्यात तो निर्दोष सुटला। त्यानंतर गावकऱ्यांनी त्याची हकालपट्टी केली। मात्र पुण्यातील या घटनेबाबत आरोपीला कोर्टात जेव्हा सादर करण्यात आलं तेव्हा इतका गंभीर गुन्हेगारी इतिहास असून सुद्धा त्याच्याबद्दल पोलीस तपासात किंवा जुन्या रिमांड कॉपीमध्ये माहितीच नव्हती। याबद्दल कोर्टाने सुद्धा पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा नवीन रिपोर्ट सादर केला। आरोपी याआधी अशाच अत्याचाराच्या प्रकरणात 4 वर्षाचा तुरुंगवास भोगून आला होता। मग प्रश्न हा उपस्थित होतो की सराईत गुन्हेगार असूनही तो मोकाट फिरत होता तेव्हा त्यावर नजर ठेवणं किंवा त्याच्याबद्दल ठोस कारवाई करणं गरजेचं असताना दुर्लक्ष का करण्यात आलं। त्यामुळे आता पोलीस प्रशासनावर सुद्धा टीका केली जाते। तसंच न्यायालयाकडून सुद्धा अशा व्यक्तीला जामीन कसा काय मिळाला यावर जोरदार नाराजी व्यक्त केली जाते।